हॅलो, तुम्हाला वाटत असन आता ही येडी कशाला आली? माझ्या इकडच्या सोन्यांना सांगते, माझ्या राजांना सांगते, तुम्ही प्रचार बंद झाल्यावर दारू पिऊ नका, कुणाच्या रुपयाला हात लावू नका, आणि तुम्ही हले आणि अंतुले धाब्यावर जाऊन खाऊ नका. आमच्याकडे सुद्धा थोडीशी गंगा आली, गंगा. खासदार सुप्रिया सुळे यांचं भाषण सुरू असताना जमलेल्या महिला कार्यकर्त्यांमधून एक उत्साही आजीबाईंनी आपलं मनोगत मांडण्याची विनंती सुप्रियाताईंना केली. ताईंनी आजींना मंचावर बोलून त्यांना बोलण्याची संधी दिली. मी पक्षाकडे काय मागितलं तर एक लोकसभेचं तिकीट मागितलं, आणि ते महाराष्ट्राचे 1 नंबरचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणतात? देवेंद्र फडणवीस म्हणतात की हे पक्ष तुटला याला जबाबदार सुप्रिया सुळे. ओ देवा भाऊ, आता नवीन नाव ठेवलंय ना, देवा भाऊ म्हणतात स्वतःला. त्या देवेंद्र फडणवीसांना मला प्रश्न विचारायचा आहे, हे घर आणि बारामती फोडण्याचं पाप कोणी केलं असेल तर देवा भाऊ तुम्ही आणि तुमच्या पक्षाने केलेलं आहे. हॅलो, तुम्हाला वाटत असन आता ही येडी कशाला आली? मी पवार घराण्याची 5 माझ्या शब्दाने त्यांची सेवा करायला आले. पवार घराण्याची आता रामकृष्ण हरी तुतारी वाजवा घरोघरी. माझ्या मुलींनो, माझ्या चिमण्यांनो, तुमचा मला विश्वास आला. बारामती तालुका जोक नाही, पवार साहेबांचं हे समुद्र आहे, समुद्र. बारामती तालुका आमच्या तिकडे, मी इथली नाही, माझं मतदान पण इथं नाही, पण तुमच्या पक्षाची, म्हणून मला पवार साहेबांचा अभिमान आहे. धन्यवाद, धन्यवाद. आजी मंचावर येताच त्यांनी आपल्या गावरान अंदाजात भाषणाची सुरुवात केली. आजीचं भाषण ऐकून सगळेच पोट धरून हसायला लागले. चला तर बघूया. ह्याच्यात काय नको पडूया आपण, असं म्हणायचं पांडुरंगाची इच्छा होती. माझ्या पांडुरंगावर प्रचंड प्रेम आणि विश्वास आहे. पहिल्यांदा जेव्हा पक्ष आणि चिन्ह गेलं तेव्हा मी माझ्या पांडुरंगाला विचारलं की का रे पांडुरंगा? माझं डायरेक्ट कनेक्शन आहे, मध्यस्थी नाही कोणी. मी डायरेक्ट माझ्या पांडुरंगाशी बोलते. मी म्हणलं का रे बाबा पांडुरंगा, काय बाबा रे माझं चुकलं की तू पक्ष पण दिला त्यांना, चिन्ह पण सगळं दिलं, असं कसं झालं? पांडुरंग शांतपणे माझी कटकट ऐकत होता. आपला पांडुरंग आपा विटेवर उभा होता. मी आपलं कटकट करत होते, रडत होते, काय काय करत होते, तो शांतपणे वाट बघत होता. आणि नंतर मला वाटलं की आता तर लोकसभा लढायची, काय करावं? तुम्ही कधीतरी माझ्या जागेवर बसून बघा, एकीकडे 80 वर्षाचे वडील लढतायत, दुसरीकडे आणि काहीतरी वेगळं चाललंय. इकडे जाऊ का तिकडे जाऊ, काय करू मी आयुष्यात? एक धर्म संकट होतं तेव्हा माझ्यासाठी. पण एक गोष्ट मला माहिती होती की बाकी काय येऊ दे, आपण इलेक्शनला अपयश आलं तरी चालेल, पण 80 वर्षाच्या वडिलांची साथ सोडायची नाही, हा निर्णय मी घेतला होता. सुप्रियाताई, तुम्हाला माझं उदंड आयुष्य, मोठ्या पवार साहेबांनाही उदंड आयुष्य. बारामतीसाठी मोठे साहेब हे रत्न, रत्न, रत्न नव हिरा. बारामतीकरांनो, तुम्हाला मी धन्यवाद, धन्यवाद. बारामतीकरांनो, तुम्ही फार हुशार आहेत. माझ्या इकडच्या सोन्यांना सांगते, माझ्या राजांना सांगते, तुम्ही प्रचार बंद झाल्यावर दारू पिऊ नका, तुम्ही कुणाचा रुपयाही घेऊ नका. आपण काय भिकार आहेत का? कुणाच्या रुपयाला हात लावू नका, आणि तुम्ही हले आणि अंतुले धाब्यावर जाऊन खाऊ नका. बहादरांनो, येणाऱ्या 20 तारखेला आपल्या 3ऱ्या नंबरला 2 नंबर
घराण्याचा. आज आपले पवार साहेब म्हातारे हे समुद्र आहे, आमच्याकडे सुद्धा थोडीशी गंगा आली गंगा. हा, मी जामखेड आणि कर्जत, आमचा एकच वादन रोहित दादा आहे. अहो 6 वर्षाचे 7 दशकांचं हे नातं आहे. आज युगेंद्र इथे आहे. युगेंद्र पवार माझे ज्येष्ठ बंधू श्रीनिवास आणि शर्मिला वहिनींचा लेक आहे. जेवढी लोकसभेला मी मेहनत केली नसेल बारामतीत, त्याच्यापेक्षा गुंजभर जास्त युगेंद्रनी माझ्यासाठी मेहनत केली. संघर्षाचा काळ होता, सोपा नव्हता तो काळ. अहो बाहेरच्यांबरोबर लढणं सोपं असतं, घरातल्यांवर पडणं किती अवघड असतंय मला विचारून बघा. कधी दगड ठेवला होता मी माझ्या मनावर जेव्हा मी लढत होते. ती लढाई नको होती मला, कारण का घरात लढाई नको. मी राजकारणात कशासाठी आले? मी राजकारणात तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आले, कुठल्या पदासाठी मी आले नाही. तुम्हाला वाटत असलं आता ही वेळी कशाला आली? मी येडी माझ्या शब्दांनी पवार घराण्याची सेवा करायला आलीये. रामकृष्ण हरी तुतारी वाजवा घरोघरी, अशा शब्दात आजींनी भाषणाची सुरुवात केली. माझ्या मुलींनो, माझ्या चिमण्यांनो, तुमच्यामुळे मला विश्वास आला. बारामती तालुका जोक नाही, पवार साहेबांचा समुद्र आहे. मी हिटली नाही, नि माझं मतदानही हिटलं नाही, पण तुमच्या पक्षाची हाय. मला पवार साहेबांचा अभिमान हाय. सुप्रियाताई, तुम्हाला माझं उदंड आयुष्य. मोठ्या पवार साहेबांनाही माझं उदंड आयुष्य. बारामतीसाठी मोठे साहेब रत्न आहेत. रत्न नव हिरा आहेत. बारामतीकरांनो, तुम्ही हुशार आहात. प्रचार बंद झाल्यावर दारू पिऊ नका, कोणाचे रुपये घेऊ नका. आपण काय भिकारी आहोत का? येत्या 20 तारखेला 3 नंबरचं बटन दाबून विजय करायचंय माझ्या सोन्याला. धन्यवाद. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया कळवा. मराठी मंडळी या पेजला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.